32 जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे. पीक विम्याची नवीन यादी जाहीर. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 2023च्या खरीप हंगामातील पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल विस्तार माहिती घेऊया. सध्या राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये विशेषतः महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. जिथे पीक कापणीच्या अंतिम महसुलानुसार 50पेक्षा कमी अनवारी नोंदवणी गेली आहे. या प्रक्रियेअंतर्गत उर्वरित 75% पीक विमा रकमेत वाटप केली जात आहे. तर राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला नव्हता. आता या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनाही पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहेत. या बाबी विशेष महत्त्वाचे आहे, कारण या भागातील शेतात बरेच काळ विम्याची प्रतीक्षा करत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशानुसार आधी 25% पीक विमा रकमेस वाटप पूर्ण करण्यात आले होते. आता उर्वरित 75% रकमेस वाटप सुरू झाले आहे. ही प्रक्रिया विशेष त्या विभागामध्ये केंद्रीय आहे जेथे पीक कंपनीच्या अंतिम महसुलानुसार 50पेक्षा कमी अनवारी नोंदणी केली आहे. तर पीक विमा योजना ही शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची सुरक्षण कवच आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत. यामुळे त्यांना पुढील हंगामासाठी तयारी करण्याची मदत होते आणि कर्जाच्या माझ्याजवळून दूर दिलासा मिळते. ठीक आहे. तर मित्रांनो, तुमचा जर पीक विमा अजूनसुद्धा सुरू यानी की मिळाला नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या एका शेतकऱ्यांना आपण या प्रतीक्षा व्यक्त करण्यात सांगितले की पीक विम्यामुळे मिळालेल्या आमच्या आर्थिक समस्या आणि प्रमाणे कमी झाल्या आहेत. यामुळे आम्हाला पुढच्या हंगामासाठी नवीन पिकाची लागवड करण्याची मदत झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमचा पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पीक विमा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी पीक कंपनीच्या भूमिका त्यांना महत्त्वाची आहे. त्यांच्यावर शेतकऱ्यासाठी नुकसानीचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी आहे. या प्रक्रिया काही वेळी लागू शकतो, परंतु नुकसान निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळते. विमा कंपनीने शेतकऱ्यांना हिताचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने कामे करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत तुमची पीक विमा जमा झाले नसेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला बार म्हणत आहो, कारण की मी तुम्हाला ते बघून सांगू शकतो की तुमचा जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्याचे आहात तुम्ही, तर तुम्हाला कोणता पीक विमा मिळाला नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये नाव सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याचा मी पीक विमा बघून तुम्हाला इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला मी सांगतो. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओ.